नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती ज्ञानसागरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपलं हे चॅनल खास तुमच्यासाठी आहे, जिथे आपण शेतीतल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीवर सोप्या भाषेत बोलतो. आज आपण हळद आणि आल्याच्या पिकावर येणाऱ्या एका मोठ्या संकटाबद्दल बोलणार आहोत, आणि ते संकट म्हणजे करपा रोग. हा रोग आपल्या सोन्यासारख्या पिकाला कसा लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे त्यापासून आपल्या पिकाला कसं वाचवायचं, हेच आज आपण एकदम सोप्या शब्दात समजून घेणार आहोत. अहो, हळद आणि आलं याच्याशिवाय आपलं स्वयंपाकघर अपूर्णच आहे, नाही का? प्रत्येक घरात रोजच्या जेवणात ह्यांचं एक वेगळंच महत्त्व आहे. पण आपल्यासाठी हे फक्त मसाले नाहीत, तर हे आपल्या कष्टाचं फळ आहे. आपल्या उत्पन्नाचं एक मोठं साधन आहे. पण कधी विचार केलाय की जेव्हा ह्या आपल्या महत्वाच्या पिकावर एक असा शत्रू हल्ला करतो जो आपल्याला साध्या डोळ्यांनी पटकन दिसत नाही, तर काय होईल? याच अदृश्य शत्रूपासून आपल्या पिकाला कसं वाचवायचं, हेच आज आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊया. आणि या अदृश्य शत्रूचं नाव आहे करपा रोग. हे नाव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. हा रोग हळद आणि आल्याच्या पिकावर खूप मोठ्या प्रमाणात पसरतो आणि बघता बघता आपल्या हातातोंडाशी आलेलं पीक खराब करून टाकू शकतो. म्हणूनच याला वेळेवर ओळखणं खूप गरजेचं आहे. तर मग हा करपा रोग म्हणजे नेमकं काय आहे? बघा, एकदम सोप्या भाषेत सांगतो. ही आहे ना एक प्रकारची बुरशी आहे. आता बुरशी म्हणजे काय? जसं आपल्या शिळ्या भाकरीवर किंवा लोणच्यावर कधीकधी पांढरा काळा थर येतो ना, तीच बुरशी. फक्त फरक एवढाच की ही एक वेगळ्या प्रकारची बुरशी आहे, जी जिवंत झाडांच्या पानांवर वाढते आणि आपल्या पिकाला आजारी पाडते. आता इथे बघा, दोन्ही पानांमधला फरक किती स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे एकदम निरोगी हिरवंगार पान. हे पान म्हणजे काय, तर झाडाचं स्वयंपाकघर आहे. ते सूर्यप्रकाशातून झाडासाठी अन्न तयार करतं. पण आता दुसऱ्या बाजूला बघा, ते आहे करपा रोग झालेलं पान. त्यावर सुरुवातीला पाण्यासारखे छोटे छोटे ठिपके दिसतात, जे हळूहळू मोठे होतात, पिवळे पडतात आणि शेवटी पूर्ण पान वाळून जातं, मरून जातं. याचा अर्थ काय, तर झाडाचं स्वयंपाकघरच बंद पडतं. आणि स्वयंपाकघर बंद पडलं तर झाडाची वाढ पूर्णपणे थांबून जाते. पण हा शत्रू काही कधीही हल्ला करत नाही. त्याला वाढण्यासाठी आणि पसरायला एक विशिष्ट वातावरण लागतं. चला, आता आपण पाहूया की या रोगासाठी अशी कोणती अनुकूल परिस्थिती असते. हे सगळं कसं घडतं याच्या आपण 4 सोप्या पायऱ्या समजून घेऊ. पहिली पायरी, बुरशीचे अगदी सूक्ष्म न दिसणारे कण वाऱ्यातून किंवा पावसाच्या पाण्यासोबत उडून येतात आणि आपल्या पिकाच्या पानांवर येऊन बसतात. दुसरी पायरी, पावसाळ्यात हवेत जो एक दमटपणा असतो, जी आर्द्रता असते, ती या बुरशीला वाढायला एकदम मदत करते. तिसरी पायरी, पानांवर सतत पाऊस किंवा दव साचून राहिल्यामुळे ती ओली राहतात आणि हा ओलावाच त्या बुरशीला पानांवर रुजायला मदत करतो, जसं आपण बी पेरल्यावर त्याला पाणी देतो ना, तसं. आणि चौथी पायरी, बुरशी पानांच्या आतमध्ये शिरते आणि मग आपल्याला पानांवर डाग दिसायला सुरुवात होते. मग यावर उपाय काय करायचा? एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, फक्त एखादं महागडं औषध फवारून हा रोग पूर्णपणे नियंत्रणात येत नाही. या शत्रूला हरवण्यासाठी आपल्याला एक एकात्मिक नियंत्रण आराखडा वापरावा लागतो. आता एकात्मिक नियंत्रण हा शब्द ऐकून अजिबात घाबरू नका. याचा अर्थ खूप सोपा आहे. एकत्र येऊन केलेला सामना. म्हणजे काय, तर रोगाला फक्त एका बाजूने नाही, तर सगळ्या बाजूनी घेरून त्यावर हल्ला करायचा. अगदी आपल्यासारखंच. जसं आपण आजारी पडल्यावर फक्त गोळी देत नाही, तर चांगला आहार घेतो, आराम करतो, पथ्यपाणी सांभाळतो, तसंच पिकांचं आहे. आपण अनेक गोष्टी एकत्र करून या रोगाला हरवायचं आहे. तर मग ह्या एकात्मिक नियंत्रणासाठी आपल्या म्हणजे एका शेतकऱ्याच्या भात्यात कोणकोणती शस्त्र आहेत, ते आता आपण सविस्तरपणे पाहूया. यामध्ये मुख्य 2 प्रकारची शस्त्र आहेत. एक म्हणजे थेट औषध फवारणी, म्हणजेच रासायनिक उपचार. आणि दुसरा, जो त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रोग येऊच नये म्हणून घ्यायची काळजी, म्हणजेच प्रतिबंधात्मक शेती पद्धती. बरं, आता रासायनिक उपचारांबद्दल बोलूया. यात बघा, मुख्य 2 प्रकारची बुरशीनाशकं असतात. पहिलं आहे स्पर्शीय किंवा आपण त्याला संरक्षक म्हणू शकतो. आता हे काय करतं, तर हे औषध आहे ना, पानांवर एक प्रकारचं संरक्षक कवच तयार करतं. अगदी सोपं उदाहरण म्हणजे जसं आपण पावसाळ्यात रेनकोट घालतो ना, मग पाणी आत येत नाही, तसंच हे औषध बुरशीला पानांच्या आतमध्ये घुसूच देत नाही. आणि दुसरा प्रकार आहे आंतरप्रवाही किंवा निवारक. हे औषध झाडाच्या आत जातं, म्हणजे झाड त्याला शोषून घेतं आणि जर समजा रोग आत लागलेला असेल तर त्याला आतूनच संपवतं.
जसं आपल्याला ताप आल्यावर आपण गोळी खातो आणि ती पोटात जाऊन आपला ताप उतरवते, अगदी तसंच हे काम करतं. पण फक्त फवारणीवर अवलंबून राहून चालणार नाही हे लक्षात घ्या. रोग येऊच नये म्हणून या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. 1. खतांचा संतुलित वापर करा. जास्त नत्र दिल्याने झाडं अशी लुसलुशीत होतात आणि रोगाला लवकर बळी पडतात. 2. शेतात पाणी साचू देऊ नका. पाण्याचा चांगला निचरा होईल अशी व्यवस्था करा. 3. दरवर्षी एकाच शेतात तेच पीक घेऊ नका, पिकांची फेरपालट करा. आणि 4. सगळ्यात महत्वाचं, तुमचं शेत एकदम स्वच्छ ठेवा. रोग लागलेली पानं किंवा पालापाचोळा वेळोवेळी गोळा करून नष्ट करा. आणि हे सगळे एकदा करून थांबायचं नाहीये. आपल्या पिकावर सतत लक्ष ठेवणं ही या लढाईतली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, यश हे कुठल्या तरी एका महागड्या फवारणीत किंवा एकाच कामात नाहीये. आपल्या पिकाला वाचवण्यासाठी आपल्याला सतत जागरूक राहावं लागेल आणि एक योग्य योजना आखूनच काम करावं लागेल. ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. अगदी जसं आपण आपल्या मुलाबाळांची काळजी घेतो तसंच आहे. तर मित्रांनो, आजच्या या चर्चेतून 3 सर्वात महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली, रोगाला वेळीच ओळखा. दुसरी, रोग येऊ नये म्हणून शेताची स्वच्छता आणि योग्य मशागत करा. आणि तिसरी, गरज असेल तरच योग्य बुरशीनाशकाचा वापर करा. आता तुम्हीच थोडा विचार करा. निसर्गाच्या या आव्हानांना तोंड देताना शेतकऱ्याचं खरं शस्त्र कोणतं? फक्त औषधाची फवारणी की सर्वांगीण आणि योग्य नियोजन? ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, करपा रोगावर तुमचे काही अनुभवसिद्ध उपाय असतील तर तेही कमेंटमध्ये नक्की लिहा, म्हणजे आपल्या इतर शेतकरी बांधवांनाही त्याचा फायदा होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या शेती ज्ञानसागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.